तील एका संवेदनशील विषयाला घेऊन ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम जे अनुसूचित जाती जनजातीचे उपाध्यक्ष आहेत त्यांनी वाचा फोडलेला आहे. हो, नेमकं प्रकरण काय आहे? एका अल्पवयीन मुलीचा बलात्कार होतो, तिला मारण्यात येते. तो प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतो. काय आव्हान? खरं तर असं आहे की 17 वर्षीय अल्पवयीन बौद्ध समाजाच्या मुलीला 8 महिन्याची गर्भवती करून शकील मुस्तफा सिद्दीकी या घृणित मनोवृत्तीच्या नराधम आरोपीने गर्भवती करून तिला जिवंत जाळत माणुसकीलाही काळिमा फासणारं कृत्य केलेलं आहे. अशा आरोपीला सुदृढ समाजव्यवस्थेच्या दृष्टीने समाजात वावरण्याचा कोणताही हक्क नाही, अशा निष्कर्षाप्रत अनुसूचित जाती जमाती आयोग पोचलेला आहे. आणि त्या दृष्टीनं मी स्वतः त्या परिवाराला भेट देत अशा पद्धतीची कठोरातली कठोर कार्यवाही अशा आरोपी विरुद्ध आणि अशा मानसिकतेविरुद्ध कशी करता येईल त्या प्रयत्नातून आम्ही येणाऱ्या भविष्य काळात तशा पद्धतीच्या उपाययोजना आणि तशा पद्धतीची रचना देखील करण्याचा आमचा प्रयत्न राहील. 8 महिने गर्भवती होती ती अल्पवयीन मुलगी, तरी माहीत नाही पडलं काय यामध्ये धागेदोरे होते आणि नेमकं जो आरोपी होता त्याला कशा पद्धतीने प्रशासनाने वाचवण्याचा प्रयत्न केला? नाही, प्रशासनाने वाचवण्याचा प्रयत्न केलेला नाही. खरं तर ही घटनाच उघडकीस आली नाही. ही घटना ज्या लोकांच्या सोबत घडलेली आहे त्या पोरीचे आई वडील अत्यंत गरीब अवस्थेत आहेत. त्यांना खाण्याची स्थिती नाही, त्यांना राहण्यासाठी व्यवस्थित घर नाही, त्यांच्या पोटापाण्याचे प्रश्न नाहीत आणि त्यामुळं या गोष्टी त्या पोरीशिवाय आणि या आरोपीशिवाय कोणालाही कळलं नाही. दुर्दैवाने ही घटना उघडकीस आली तेव्हापर्यंत या पोरीची हत्या झालेली होती. अशा घटना घडणं या चांगल्या समाजरचनेच्या दृष्टीनं योग्य नाहीत, असं मी पुनश्च नमूद करताना अशा आरोपींवर कठोरातली कठोर कारवाई व्हावी यासाठी अनुसूचित जाती जमाती आयोग व शासन देखील स्वतः कटिबद्ध आहे. योग्य पद्धतीनं त्याचा तपास आणि त्याबद्दलची कार्यवाही सुरू आहे. शेवटचा प्रश्न, आयोगाने दखल केव्हा घेतली? आयोगाकडे ही बातमी कधी आली आणि नेमका आयोग आता त्या मुलीच्या परिवाराला काय मदत करणार? 10 तारखेला ही घटना खरं तर पहिल्यांदा उघडकीस आली. 12 तारखेला ही घटना वर्तमानपत्रात पाहायला मिळाली. त्यानंतर मी 16 तारखेला स्वतः त्या घटनास्थळी म्हणण्यापेक्षा मृतक आरोपीच्या परिवाराला मी भेट दिली आणि त्यानंतर या सगळ्या पद्धतीच्या उपाययोजना किंवा कार्यवाहीचे आदेश आम्ही दिलेले आहेत. आम्ही शासनाच्या वतीनं त्या मुलीच्या परिवाराला 1000 फुटाचं प्लॉट त्यांनी द्यावं, रमाई आवास योजनेतून तिला घर देण्यासाठी त्या परिवाराला मदत करावी, अशा पद्धतीचे निर्देश मी दिलेले आहेत. त्या मुलीच्या परिवाराला जातीचा दाखला देखील नव्हता त्यांच्याकडे किंवा त्यांच्याकडे मतदानाचं कार्ड देखील नव्हतं. त्यांना जातीचा दाखला आम्ही प्रशासनाच्या माध्यमातून दिलेला आहे आणि शासनाच्या वतीनं जी मदत करण्यात येते त्यापैकीचा पहिला टप्पा म्हणून 4,12,500 रुपयाची आर्थिक मदत या येत्या पुढच्या 7 कामकाजाच्या कार्यालयीन दिवसामध्ये होईल, अशा देखील पद्धतीचे निर्देश आणि योजना आम्ही करून प्रशासनाला तसे निर्देश दिलेले आहेत. धन्यवाद. तर हे होते ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम, ज्यांनी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केलेली आहे. कॅमेरा पर्सन विलास परातेसह मुकेश शेडो, BKB न्यूज, नागपूर.